तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो। आणि आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या काही काळामध्ये जवळजवळ 35,000 घरे ही म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहेत। आता नेमका ही घरे मिळवण्यासाठी किंवा ही घरे जिंकण्यासाठी किंवा ह्या घरांसाठी काय प्रोसेस असणार आहे आणि तुम्ही नेमकं काय तयारी करायला हवी, कोणते कोणते कागदपत्र तयार ठेवायला हवीत, ही सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जे काही अपकमिंग म्हणजे येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये दिवाळीपर्यंत काही सोडती जाहीर केल्या जातील, म्हणजे त्यांची सोडत म्हणजे निकाल जाहीर केला जाईल असं सांगितलं गेलं आहे। त्यात सगळ्यात महत्त्वाची आणि टॉप 1 एक नंबरला असणारी लॉटरी आहे म्हाडा मुंबई लॉटरी 2025। तर काही दिवसापूर्वीच म्हाडाकडून अपडेट देण्यात आलेला आहे, अधिकृतपणे सांगितलं आहे की दिवाळीपूर्वी कुठेतरी 5,000 घरांची सोडत काढली जाणार आहे। नित्य नियमाप्रमाणे याचा जर तुम्ही शेड्यूल पाहिलं तर साधारणतः जुलै किंवा जुलैमध्ये याची जाहिरात प्रसिद्ध केली जाते, जुलैच्या एंडपर्यंत, आणि ऑगस्टमध्ये त्याचे ऑनलाईन फॉर्मची प्रोसेस असते आणि सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत म्हणजे दिवाळीच्या पूर्वी त्याची सोडत जाहीर केली जाते। आता 2023 मध्ये मित्रांनो जवळजवळ 4,032 घरे उपलब्ध केली होती, 2024 मध्ये फक्त 2,032 घरे उपलब्ध केली होती, आणि आता येणाऱ्या लॉटरीमध्ये म्हणजे मागील 15 वर्षातील सगळ्यात मोठा आकडा अर्थातच 5,000 घरे ही या मुंबईच्या लॉटरीमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत। आणि म्हणून अनेकांचं लक्ष हे या मुंबई लॉटरीकडे लागलेलं आहे। आता ही जे काही 5,000 घरे आहेत मित्रांनो ते वेगवेगळ्या ठिकाणी येणार आहेत। आपण सांगितलं आहे की विक्रोळी आहे, गोरेगाव आहे, मालाड आहे, बोरिवली आहे, अंधेरी आहे, मुलुंड आहे, त्याशिवाय वेस्टर्न लाईनमध्ये जे काही मालाड मालवणी आहे किंवा मालाड आहे त्या ठिकाणी घरे येणार आहेत। म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत। त्याशिवाय दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा खाजगी विकासकांची विकास नियंत्रण नियमावलीतील घरे उपलब्ध केली जाणार आहेत। आता मुंबई लॉटरीसाठी जी काही येणार आहे त्याची तयारी ऑलरेडी सुरू झालेली आहे। दुसरं आहे मित्रांनो कोकण मंडळ म्हाडा लॉटरी। आता म्हाडा कोकण मंडळ लॉटरी जी काही येणार आहे ती 4,000 घरांची येणार आहे आणि त्याची जाहिरात कुठेतरी जुलैमध्ये प्रसिद्ध होईल असं कुठेतरी वृत्त आपण पाहिलेलं आहे किंवा तशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। आता जुलैमध्ये जी काही कोकण मंडळाची लॉटरी जाहीर होणार आहे ती 4,000 घरांची असल्यामुळं त्यातील सगळ्यात जास्त घरे ठाणे या शहरी भागामध्ये प्रॉपर ठाण्यामध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत। आपण त्याची साईट व्हिजिट केलेली आहे, आपण तिथे लोकॅलिटी दाखवलेली आहे, नेमका ती इमारत कशी आहे त्याची पण माहिती पाहिलेली आहे, आणि लवकरच येथील सॅम्पल फ्लॅट सुद्धा आपण आपल्यासाठी घेऊन येणार आहोत। परंतु जे काही मानपाडा चितळसर या ठिकाणी जो काही म्हाडाचा प्रकल्प आहे हे सोडत सुद्धा लवकरच जाहीर केली जाणार आहे। थोडा पाण्याचा इश्यू आहे आणि पाण्याचा इश्यू सॉल्व्ह झाल्याच्या नंतर तेथील ओसी येईल आणि ओसी आल्यानंतर याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे। आणि म्हणून तुम्हाला ठाण्याच्या चितळसर मानपाड या ठिकाणी सुद्धा कमी दरामध्ये घरे घेण्याची खूप चांगली संधी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्याशिवाय कल्याण या ठिकाणी खाजगी विकासकांची जवळजवळ 2,500 घरे उपलब्ध केली जाणार आहेत। कल्याण त्याशिवाय कल्याण डोंबिवली शिळफाटा या परिसरामध्ये इतर प्रायव्हेट बिल्डरांचे म्हणजे 20% सर्वसमक योजनेतील घरे सुद्धा उपलब्ध केली जाणार आहेत। त्याशिवाय वसई विरार पट्ट्यामध्ये सुद्धा 20% सर्वसमक योजनेची घरे असणार आहेत। अशी एकूण 4,000 घरे या योजनेमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत। म्हणजे एकूण 9,000 घरे येणाऱ्या काही काळामध्ये म्हाडातर्फे उपलब्ध केली जाणार आहेत। त्याशिवाय सिडकोची जवळजवळ 22,000 घरांची सोडत याच महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर होईल असं कुठेतरी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, अशी कुठेतरी अधिकृत माहिती मिळालेली आहे। म्हणजे जूनच्या शेवटपर्यंत सिडकोच्या 22,000 घरांची लॉटरी किंवा योजना जाहीर केली जाणार आहे। आणि त्याअंतर्गत म्हणजे वाशी, खारघर, पनवेल, तळोजा, द्रोणागिरी या नोड्समध्ये घरे उपलब्ध केली जाणार आहेत। त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं डेस्टिनेशन आहे ते म्हणजे जुईनगर। जुईनगर स्टेशनच्या बाजूला जो काही LIG आणि EWS प्रकल्प आहे तिथे सुद्धा 1 BHK आणि 2 BHK घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत। आणि म्हणून एकंदरीत सिडकोची 22,000 घरे आणि म्हाडाची 9,000 घरे अशी एकूण 34,500 घरे या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत। त्याशिवाय
सध्या म्हाडाच्या कोकण मंडळाची जवळजवळ 6,000 घरांची योजना सध्या सुरू आहे. म्हणजे शिरढोण, खोनी, भंडारली, गोठेघर, बोळिंज या ठिकाणची योजना बुक माय होम अंतर्गत सध्या सुरू आहे. सध्या तेथील ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे अवघ्या 15 ते 16 लाखापासून घरे त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध केलेली आहेत. शिळफाट्यापासून अगदी जवळचे हे प्रकल्प आहेत मित्रांनो. आणि म्हणून तिथे सुद्धा तुम्ही सध्या जर तुम्हाला डायरेक्ट घर हवं असेल विदाऊट लॉटरी तर 6,000 घरांची लॉटरी सध्या सुरू आहे कोकण मंडळाची. आणि तिथे सुद्धा तुम्ही बुक माय होम तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घर निवडून चॉईस करून तुम्ही त्या ठिकाणी घर बुक करू शकता. आणि साईटला जाऊन सुद्धा डायरेक्ट तुम्ही घर चॉईस करून बुक करू शकता अशी व्यवस्था केलेली आहे. किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही ते घर बुक करू शकता. त्यासाठी https://bookmyhome.mahada.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही जाऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ज्या काही लॉटरीज येणार आहेत त्यासाठी तयारी कशी करायला पाहिजे. तयारी नेमकं काय करायला पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे कागदपत्रासंदर्भात. कारण आपण कसं की लॉटरीची वाट बघतो आणि लॉटरी आल्यानंतर कुठेतरी आपण ते कागदपत्रासाठी धावपळ करतो. मग माझं डोमिसाईल नाही आहे, माझं इन्कम नाही आहे, माझं कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, किंवा माझं बरेच डॉक्युमेंट्स नाही, किंवा आधार कार्ड लिंक नाही आहे, पॅन कार्डची स्पेलिंग चुकली आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला आत्ताच म्हणजे आजपासूनच तुम्ही तयारीला लागा. कारण यासाठी सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागते मित्रांनो ते आहे डोमिसाईल सर्टिफिकेट, अधिवास प्रमाणपत्र. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये मागील 15 वर्षापासून राहता याचा तो उत्पन्नाचा रहिवासाचा पुरावा असतो. ते डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला संबंधित जवळच्या तहसील कार्यालयातून तुम्ही प्राप्त करू शकता. किंवा आपले सरकार जे कोणी एजन्सीज आहेत किंवा एजंट्स आहेत किंवा जे काही सेंटर आहेत त्या सेंटरला जाऊन तुम्ही हे डोमिसाईल सर्टिफिकेट प्राप्त करू शकता. दुसरं महत्त्वाचं आहे इन्कम सर्टिफिकेट. जर मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला तहसीलचा उत्पन्नाचा दाखला देणं आवश्यक आहे. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 याच कालावधीचा हा इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. तो तुम्हाला तहसील कार्यालयातून सहज उपलब्ध होऊ शकतो. जर तुम्ही बिझनेसमॅन आहात, नोकरदार आहात तर तुम्हाला IT रिटर्न देणं आवश्यक आहे. IT रिटर्नचा पासवर्ड तुम्हाला तिथे देणं आवश्यक असतं. आणि त्यानुसार तुमचं इन्कम ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट केलं जातं. तिथे तुम्हाला इन्कम टाकायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला तुमच्या IT रिटर्न्स फाईलचा पासवर्ड आणि लॉगिन ID आणि पासवर्ड तुम्हाला तिथे एंटर करावा लागतो. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्डचं स्पेलिंग प्रॉपर पाहिजे, डेट ऑफ बर्थ प्रॉपर पाहिजे, तरच तुम्ही म्हाडासाठी फॉर्म भरू शकता. त्याशिवाय पत्नीचं समजा तुम्ही पती पत्नी दोघांचेही डॉक्युमेंट्स हवी आहेत. दोघांचे कुठले डॉक्युमेंट्स लागतील तर इन्कम सर्टिफिकेट दोघांचं लागणार नाही. तहसीलचं इन्कम सर्टिफिकेट असेल तर पतीच्या नावे असेल ते पत्नीला व्हॅलिड आहे म्हणजे ते कौटुंबिक उत्पन्न असतं आणि पती आणि पत्नीचं उत्पन्न असतं. पण जर IT रिटर्न असेल तर IT रिटर्न तुमचं वेगवेगळं असतं. मग ते म्हाडामध्ये तुम्हाला जर पती अर्ज करत असेल तर पत्नीचा IT रिटर्न डिटेल द्यावे लागतील. पत्नी सर्व्हिस आहे, पत्नी अर्ज करते तर पतीचे IT रिटर्न्स डिटेल तुम्हाला द्यावे लागणार आहे. ते कंपल्सरी आहे. आणि त्याच्यानुसार दोघंही सर्व्हिसला असतील तर दोघांचंही उत्पन्न एकत्र करून नेमकं त्यांचं एक सरासरी वार्षिक उत्पन्न काढलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला त्या उत्पन्न गटासाठी इलिजिबल केलं जातं, पात्र केलं जातं. म्हणून हे 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत की डोमिसाईल सर्टिफिकेट जे नवीन पाहिजे 2018च्या नंतरचं पाहिजे, ज्याच्यावर बारकोड असायला हवा असं ते डोमिसाईल पाहिजे. आणि इन्कम सर्टिफिकेटवर सुद्धा बारकोड असणं आवश्यक. आता तो येतोच, त्याला काही प्रश्न नाही. याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही विशेष प्रवर्गामध्ये असाल, विशेष प्रवर्गात किंवा सामाजिक प्रवर्गामध्ये असेल, इथे 2 प्रवर्ग आहेत. एक विशेष प्रवर्ग जो अंध अपंग आहेत किंवा फ्रीडम फायटर आहेत, माजी सैनिक आहेत किंवा पत्रकार आहेत, कलाकार आहेत, ते विशेष प्रवर्ग झाले. त्यांनाही त्यांच्या पात्रतेनुसार सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. पण जे सामाजिक प्रवर्ग आहेत SC ST NTDT त्यांना सुद्धा कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला व्हॅलिडिटी करणं बंधनकारक असणार आहे. आता व्हॅलिडिटी नसेल तर लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला म्हाडाकडून पत्र दिलं जाईल. त्या पत्रानुसार तुम्हाला व्हॅलिडिटी करून घेणं बंधनकारक ठरणार आहे. तो पण त्याशिवाय तुम्हाला त्याचा घरांचा ताबा मिळणार नाही. हे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो हे मागच्या लॉटरीमध्ये सुद्धा अनेकांना या संदर्भात प्रश्न पडले होते, अनेकांना अनेक अडचणी आलेल्या होत्या. म्हणून आता तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही तुमचं काय माहेरचं नाव आहे, सासरचं नाव आहे, नाव बदलायचं आहे, गॅजेट बनवायचं आहे, आधार कार्डवरती नाव तुम्हाला चेंज करायचं आहे, पॅन कार्डवरती नाव चेंज करायचं असेल, ते सगळ्या गोष्टी आताच प्रॉपर करून घ्या. कारण जरी तुम्ही पुढे चालून पतीचं नाव वेगळं आहे आणि तुमचं सर्व्हिसमध्ये माहेरचंच नाव आहे आणि मी माहेरचेच नावे अर्ज करते, पतीचा अर्ज वेगळा करते, पत्नीचा वेगळा करते, असं तुम्हाला करता येणार नाही. जर तुम्ही मॅरिड म्हणून क्लिक केलं असेल, मॅरिड म्हणून दाखवलं असेल तर तुम्हाला पत्नीचं इन्कम सर्टिफिकेटचे डिटेल देणं आवश्यक आहे. भले त्यांचं नाव माहेरचं असलं तरी सुद्धा.
म्हणून अनेक जणांनी मागच्या वेळेस अनेक चुका केल्या होत्या, त्यांचे घर अपात्र झालेले आहेत, त्यांची घरे म्हाडाने परत घेतलेली आहेत. कारण 2023च्या लॉटरीमध्ये सुद्धा PMIचा प्रकल्प आहे लिंक रोड या ठिकाणी, तिथे सुद्धा अनेकांनी वेगवेगळे 2-2 फॉर्म भरले होते. नंतर जेव्हा ते पडताळणी झाली त्यावेळेस मात्र ते पती पत्नी असल्याचे सिद्ध झालं आणि त्यांचं इन्कम हे लिमिटच्या बाहेर गेल्यामुळं अनेकांचे घरं हे रद्द केलेलं आहे. हे 2023च्या लॉटरीमध्ये घडलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरताना किंवा हे सगळे डॉक्युमेंटेशन करताना काळजी घ्या की तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर पाहिजे. तुमचे जे काही आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, इन्कम सर्टिफिकेट आहे, डोमिसाइल सर्टिफिकेट आहे, हे जे अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे. बाकी इतर जे काही डॉक्युमेंट्स लागतात ते मी सांगितलं, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, त्याची व्हॅलिडिटी जरी नसेल तरी चालेल पण कास्ट सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे. पण इथे सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे मित्रांनो की तुम्ही पत्ता देताना प्रॉपर पत्ता असेल, ईमेल असेल, फोन नंबर असेल हे द्यायचं. सध्या तुम्ही म्हाडाच्या साईटला जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशनला कुठलीही मर्यादा नाही, कुठलीच म्हणजे हे नाही आहे, म्हणजे एक डेडलाईन नाही आहे, मुदत नाही आहे. पण फक्त जेव्हा लॉटरी जाहीर होईल तेव्हा त्या लॉटरीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. आता नेमकं या लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं याचे आम्ही व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत आणि म्हणून ते तुम्ही पहा, त्याच्यानुसार तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवू शकता. फक्त आता रजिस्ट्रेशन करताना मित्रांनो सध्या आज जर तुम्ही रजिस्ट्रेशन करताय तर आजच्या घडीला 2023-24 उत्पन्न तिथं अपलोड करायचा ऑप्शन आहे. पण जेव्हा ही नवीन लॉटरी जाहीर होईल तेव्हा तो ऑप्शन हटवून 2024-25चं जे काही उत्पन्न आहे ते तिथे अपलोड करायचा एक ऑप्शन मिळणार आहे. म्हणून जरी तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल तर जुनंच तुम्ही सर्टिफिकेट अपलोड करून रजिस्ट्रेशन करून ठेवा आणि जेव्हा नवीन इन्कम सर्टिफिकेट येईल जेव्हा किंवा IT रिटर्न तुम्हाला येईल, IT रिटर्नसाठी 31 जुलैपर्यंत तारीख आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा मग तुम्ही त्याच्यामध्ये एडिट करून चेंज करून तुम्ही नवीन इन्कम सर्टिफिकेट टाकून तुम्ही पुढील प्रोसेस पूर्ण करू शकता. म्हणजे आता जर तुम्ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला कळेल की कुठे चुकलंय, काय कमी आहे, कुठे मिस्टेक आहे, ते तुम्ही मिस्टेक दुरुस्ती करायला तुम्हाला नक्कीच वेळ मिळू शकतो. सेम ज्या काही गोष्टी सांगितल्या मित्रांनो त्या सिडको आणि म्हाडा दोनही येणाऱ्या लॉटरीसाठी ॲप्लिकेबल असणार आहेत. फक्त सिडकोची लॉटरीसाठी जे काही घरे येतील त्याचे 2च उत्पन्न गट असतील. पहिला उत्पन्न गट जो EWS असेल ज्याचं उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी आहे आणि दुसरा गट आहे 6 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारा गट LIG अर्थातच सर्वसाधारण गट आहे. मग 6 लाखापेक्षा किती जरी असलं तरी चालेल. ही फक्त सिडकोसाठी अट आहे. पण म्हाडासाठी मात्र 4 उत्पन्न आहेत. एक आहे EWS उत्पन्न गट, अत्यल्प उत्पन्न गट ज्यामध्ये तुम्हाला तुमचं उत्पन्न हे 6 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. दुसरा आहे अल्प उत्पन्न गट 6 लाख ते 9 लाख. तिसरा आहे मध्यम उत्पन्न गट 9 लाख ते 12 लाख आणि चौथा आहे उच्च उत्पन्न गट 12 लाखापेक्षा जास्त. असे 4 उत्पन्न गट म्हाडामध्ये आहेत आणि सिडकोमध्ये 2च उत्पन्न गट आहेत. आणि म्हणून हा विचार करून तुम्ही तुमच्या दृष्टीने तुम्ही फॉर्म भरायचं ठरवा. पण एक गोष्ट आहे, जर तुमचं नवी मुंबईमध्ये घर असेल तर तुम्ही सिडकोसाठी अर्ज करू शकणार नाही. जर तुमचं मुंबईमध्ये घर असेल तर तुम्ही म्हाडाच्या मुंबई लॉटरीसाठी अर्ज करता येणार नाही. म्हणून एकंदरीत ज्या काही लॉटरीज येणार आहेत मित्रांनो त्या दृष्टीने आज आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. इतर अनेक बाबी आहेत ज्याच्यावरती आपण लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य करणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.